ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 25वा जानकीचे पाणीग्रहण. ओम श्रीराम. इथे सर्वजण लग्न मंडपात हजर आहेत. सर्वांचे यथायोग्य असे मानपान झाले आहेत. ऋषीवर सावधान म्हणून मंगल अष्टक म्हणत आहेत. टाळ्या वाजवून आनंद साजरा होत आहे व पुढे पाणीग्रहण सुद्धा झाले आहे. आता श्रीराम सीतामातेला उचलून घेत आहेत, तर हे सायुज्य मुक्तीचे समर्पण आहे. व नंतर लक्ष्मण उर्मिलेस उचलून घेत आहेत, हे स्वरूपता मुक्तीचे समर्पण आहे. व भरत मांडवीस उचलून घेत आहे, हे समीपता मुक्तीचे समर्पण आहे. तसेच शत्रुघ्न श्रुतकीर्तीस उचलून घेत आहे, हे सलोकता मुक्तीचे समर्पण आहे. अशा प्रकारे लग्न सोहळा संपन्न झाला आहे व मग सर्वजण एकमेकांना आलिंगने देऊन परत निघण्यासाठी निरोप घेत आहेत. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाला इथे भुक्तीसहित चारही मुक्त्या प्राप्त झाल्या आहेत. सर्व काही मंगल झाले आहे. परंतु इथेच त्याचे सद्गुरू त्याला सावधान करत आहेत. कारण इथे साधकाला मुक्ती प्राप्त झाली म्हणजे आध्यात्मिक प्रवास संपला असे होत नाही, तर पुढेही खूप मोठा प्रवास करायचा आहे. तो म्हणजे पुढे साधकाला सच्चिदानंदपर्यंत जायचे आहे व तिथून पुढे अतिमानस व परब्रह्मापर्यंत जायचे आहे. श्री अरविंद तर साधकाला सांगतात की पूर्णयोगाद्वारे जडापासून सुरुवात करून थेट अतिमानसापर्यंत जायचे, म्हणजेच परब्रह्मापर्यंत जायचे व त्यालाच म्हणजे त्या अतिमानसालाच खाली घेऊन यायचे, म्हणजे त्या अतिमानसाचे त्या परब्रह्माचे अवतरण थेट खाली जडापर्यंत घडवून आणायचे व या पृथ्वीचे किंवा या संपूर्ण विश्वाचेच परिवर्तन घडवून आणायचे. ही संपूर्ण पृथ्वी किंवा हे विश्वच ईश्वरमय करायचे, हे साधकाचे ध्येय असले पाहिजे. याकरिता साधकाने या चारही मुक्तींचा त्याग केला पाहिजे. म्हणजेच या चारही मुक्तींचे त्या दिव्य अतिमानस चेतनेच्या किंवा परब्रह्माच्या चैतन्यमय यज्ञकुंडात समर्पण केले पाहिजे. नाहीतर साधक इथेच या आत्मसुखात ब्रह्मानंदात अडकून पडेल व मग पुढील विश्वकल्याणाचे किंवा पृथ्वीच्या उद्धाराचे कार्य होणार नाही. म्हणून अशा या सर्व साधकांनी हे उच्च असे अतिमानस प्राप्तीचे ध्येय उराशी बाळगले पाहिजे. आणि म्हणून श्री अरविंद या पूर्णयोगाच्या प्राप्तीकरिता त्रिसूत्री सांगत आहेत. ती म्हणजे 1. अभिप्सा, त्याच्या प्राप्तीकरिता ईश्वराच्या प्राप्तीकरिता प्रचंड तळमळ. 2. त्याग, त्याच्या प्राप्तीकरता मार्गात जे जे काही अनावश्यक येईल त्याचा त्याग. 3. संपूर्ण समर्पण, मन प्राण व देह या तीनही स्तरावरील सर्वस्व समर्पण. म्हणून साधकाला त्याचे सद्गुरू सावधान करतात व चारही मुक्तींचे समर्पण करावयास सांगतात. आता
या अध्यायाचे सार पाहिले तर इथे कथेमध्ये लग्न सोहळा पार पडलेला आहे. श्रीराम सीता, लक्ष्मण उर्मिली, भरत मांडवी आणि शत्रुघ्न श्रुतकीर्ती यांचा विवाह पार पडलेला आहे. तिथे ऋषीवर सावधान म्हणून मंगलाष्टक म्हणत आहेत. त्यानंतर श्रीराम प्रभूंनी सीता मातांना उचलून घेतले, म्हणजे हेच सायुज्य मुक्तीचे समर्पण होय. लक्ष्मण उर्मिलेस उचलून घेतो, हे स्वरूपता मुक्तीचे समर्पण होय. भरत मांडवीस उचलून घेतो, हे समीपता मुक्तीचे समर्पण होय. तसेच शत्रुघ्न श्रुतकीर्तीस उचलून घेतो, हे सलोकता मुक्तीचे समर्पण होय. इथे मुक्तींचे समर्पण का करायचे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हेच आपण आता साधकाच्या दृष्टीने जर पाहिले तर साधकाला इथे आत्मसाक्षात्कार होऊन चारही मुक्त्या प्राप्त झाल्या आहेत. सर्व काही मंगल झाले आहे. परंतु इथेच त्याचे सद्गुरू त्याला सावधान करत आहे. कारण सायुज्य मुक्ती मिळाली, मला मोक्ष मिळाला म्हणजे आध्यात्मिक प्रवास किंवा आत्मप्रवास संपला का? नाही. कारण पुढे खूप मोठा प्रवास शिल्लक आहे. पुढे ब्रह्म अवस्था, सच्चिदानंद, अतिमानस आणि परब्रह्म अवस्था. इथे विशेष करून योगी श्री अरविंदांचा अतिमानस योग किंवा पूर्ण योगाविषयी इथे मांडणी केलेली आहे. अतिमानस म्हणजे थोडक्यात जे असं चैतन्य की ते मानवाला मुक्तीच्याही पुढे रूपांतरण करून देईल. म्हणजे इथे होतं असं, आपल्याला मुक्ती मिळते, आपल्या जीवाला मुक्ती मिळते, परंतु माझं मन, प्राण, देह हे असेच घटक अशाच परिस्थितीत सोडून जावं लागतं ना. श्री अरविंदांना या घटकांचंही रूपांतरण, यांनाही मुक्ती द्यायची आहे. यांचं रूपांतरण करण्यासाठी मात्र आत्मशक्ती किंवा ब्रह्मशक्ती पुरेशी पडत नाही. आत्मशक्ती किंवा ब्रह्मशक्ती साधकाच्या जीवाला मुक्ती देऊ शकतात, परंतु या घटकांचे रूपांतरण करून आणू शकत नाही. त्याकरिता श्री अरविंदांनी 40 वर्ष परखड अशी दिव्य साधना केली आणि ते अतिमानस तत्व म्हणजेच विज्ञान अवस्था, ज्या विज्ञानमय कोश म्हणतो आपण त्याला, ती अवस्था मिळवली. आणि अशा अवस्था मिळवणारे आपल्या भारतात किंवा मागच्या युगांयुगे अनेक संत, महात्मे, ऋषी, मुनी यांनी ही अवस्था मिळवलेली आहे. परंतु यांनी ही अवस्था फक्त स्वतःपुरती मिळवलेली आहे. श्री अरविंदांना इथे जगाच्या कल्याणासाठी ही अवस्था निर्माण करायची आहे. म्हणून श्री अरविंदांनी हा योग निर्माण केला व ते अतिमानस नावाचं तत्व 1956 या साली 29 फेब्रुवारी 1956 या दिवशी या पृथ्वीच्या गर्भात आणून ओतलं. आता फक्त साधकांनी त्या दृष्टीने आत्मिक प्रवास करायचा आहे. आत्मसाक्षात्कारानंतर परब्रह्मापर्यंत जायचं आहे आणि आपल्याबरोबर अनेक लोकांना घेऊन जायचं आहे. श्री ज्ञानेश्वरांनी पसायदानात जी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी सांगितली ना, तीच श्री अरविंदांना निर्माण करायची आहे. व या अतिमानसाने काय होणार तर या पृथ्वीचाच उद्धार होणार. कारण आपण आपला उद्धार करून घेऊन निघून जातो, पण मागे विश्व असंच अंधारात राहतं. हे श्री अरविंदांना अपेक्षित नाही. म्हणून इथे श्रीरामांच्या कार्यात सुद्धा हेच अपेक्षित आहे. कारण इथे पहा, कथेमध्ये मुक्तींचं समर्पण सांगितले. मुक्तींचं समर्पण का करायचं? कारण तुम्ही मुक्तीमध्येच अडकून पडाल. त्याच्या पुढच्या प्रवासासाठी मग मुक्तींचं समर्पण करायचं. आणि ते समर्पण त्यांनी कुठे करायला सांगितलंय की ह्या अतिमानस योगाच्या ज्ञानकुंडामध्ये या चारही मुक्तींचं समर्पण करायचंय. आणि त्याकरता श्री अरविंदांनी या साधनेकरता एक त्रिसूत्री सांगितली आहे: ॲस्पिरेशन, रिजेक्शन अँड कम्प्लीट सरेंडर. तर
ॲस्पिरेशन म्हणजे अभिप्सा. अभिप्सा म्हणजे काय, तर ईश्वराच्या प्राप्तीकरता प्रचंड तळमळ. दुसरी काय सांगितले, रिजेक्शन म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीकरता मार्गात जे जे अनावश्यक येईल त्याचा त्याग करणे. व तिसरं कम्प्लीट सरेंडर, संपूर्ण समर्पण. काहीही राखून न ठेवता मन, प्राण आणि देह या तिन्ही स्तरावरून कम्प्लीट सरेंडर, अशा ही त्रिसूत्रीने आपण सायुज्य मुक्तीनंतरचा प्रवास सुरू करू शकतो व परब्रह्म या अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. व आपण परब्रह्म होऊनच चालणार नाही, तर त्या परब्रह्मालाच पुन्हा पृथ्वीवर या विश्वात आणून या पृथ्वीचा पण उद्धार आपण करू शकतो, हे श्री अरविंदांनी मांडले. आपण त्या दृष्टीने त्या प्रवासाकडे जाण्याचा प्रयत्न करूया. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.